चला तर आज आपण काकडीची भाजी बघूया कशी करायची ते. बघा कशी चमचमीत आणि झणझणीत अशी झालेली आहे. बघता क्षणी खावंशी वाटत आहे. खूप छान भाजी होते. एक वेळेस तुम्ही नक्की अशा पद्धतीने बनवा. तुम्हाला बघूनच समजलं असेल की आपली भाजी ही कशी झाली ती. कमेंट करून नक्की सांगा मला आजची रेसिपी तुम्हाला आवडली की नाही आवडली ते. आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. बघा मी इथे काकड्या घेतलेल्या आहेत. ते आपल्या काकड्या मिडियम साईजच्या कट करून घेतलेल्या आहेत. अशा प्रकारे काकडीचं पाणी आपल्याला बिलकुल काढायचं नाही. अशा प्रकारे मी कट करून घेतली. इकडे तेल ठेवलं तापवायला. तेल आपलं मस्त असं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं. 2 चम्मच तेल टाकलेलं आहे मी. लालसर होईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा. छान लालसर होईपर्यंत आपल्याला कमी गॅसवरच कांदा परतून घ्यायचा आहे. मस्त तेल आपलं असं गरम झालेलं आहे बघा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आजची रेसिपी कशी वाटली ते. असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. यामध्ये मी जिरं घालत आहे 1 चम्मच. नक्की तुम्हाला भाजी आवडेल अशा पद्धतीने एक वेळेस बनवा. 1 चम्मच मी यामध्ये लसूण घातलेला आहे बारीक असा कुटून. उन्हाळ्याचे तसे थंड पदार्थ आणि ज्यामध्ये भरपूर असे पाणी असलेले पदार्थ खायलाच पाहिजे. काकडीमध्ये भरपूर असं पाणी असते. तुम्ही काकडीची भाजी नक्की एक वेळेस बनवा. तुम्ही नेहमी करून बघसाल. मी यामध्ये थोडंसं कोथिंबीर घातला. लाल तिखट घालत आहे मी 1 चम्मच. तुम्ही कधी काकडीची भाजी खाल्ली का? अशा पद्धतीने बनवली का? ते पण कमेंटद्वारे नक्की सांगा. चला तर याला थोडा वेळ परतून आता हळद घालते मी 1 चम्मच. पद्धतीने आपल्याला पूर्ण मसाले असे 2 मिनिटं परतवून घ्यायचे आहेत. मी यामध्ये 1 चम्मच मीठ घालत आहे. तुम्ही या भाजीमध्ये टोमॅटोसुद्धा टाकू शकता, तुमच्या आवडीनुसार आहे. बघा असं मी छान परतून घेत आहे. 2 ते 3 मिनिटं आपल्याला असं कमी गॅसवर छान असं मस्त भाजून घ्यायचे आहे ते मसाले. आता यामध्ये आपल्याला काकडी टाकायची आहे. असं मस्त वास सुटतो बघा या भाजीचा. खूप छान बघा भाजीला असा कलर कसा येत आहे. आपल्या मस्त अशा सगळ्या फोडणींना आपल्या मसाला लागला पाहिजे. असं छान परतून घ्यायचं आहे बघा. अशा पद्धतीने कमी गॅसवरच परतून घ्यायचं आहे. या भाजीत आपल्याला बिलकुल पाणी घालायचं नाही, कारण की काकडीचंच पाणी सुटते. त्यामुळे आपल्याला पाणी बिलकुल घालायचं नाही. तुम्हाला रस्सेदार जर भाजी हवी असेल तर तुम्ही पाणी घालू शकता. पण इथे मी मोकळी भाजी करत आहे त्यामुळे पाणी आपल्याला इथे बिलकुल घालायचं नाही. किती छान असा कलर आलेला आहे आपल्या भाजीला बघा. बघता क्षणी तुम्ही लगेच भाजी करसाल. एवढी छान अशी भाजी ही लागते. तुम्हाला व्हिडिओमध्ये बघून तर कळतच असेल की भाजी आपली कशी झालेली आहे ती. बघा एक वेळेस थोडा वेळ लागतो या भाजीला शिजायला. जर आपल्या काकड्या हे एकदम कवळ्या अशा असतील ना तर 5 मिनिटांमध्ये आपली भाजी रेडी होते. आणि जर थोड्याशा जाडसर मोठ्या काकड्या असतील तर 10 मिनिटं तरी लागतात आपल्या भाजीला शिजायला. पण खूप छान लागते बघा. कसा कलर आलेला आहे. मी 5 मिनिटं झाकून ठेवलं होतं. तर प्लेट काढलेली आहे. किती छान आपली भाजी चमचमीत झालेली आहे बघा, झणझणीत. ही पोळीसोबत रोटीसोबत खूप छान लागते. एक वेळेस तुम्ही नक्की अशा पद्धतीने भाजी ही बनवून बघा. व्हिडिओ कसा वाटला आजचा मला नक्की सांगा कमेंटद्वारे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा चॅनलला. तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा रेसिपी जर आवडली असेल तर. बघा अशी झणझणीत आपली मस्त आजची काकडीची भाजी झालेली आहे. मोकळी एकदम अशी चमचमीत भाजी झालेली आहे. चला तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.